मला नाही तर नाही, पण तुम्ही आजाला तरी सांगून गेला असेल. राजाला बी ठाव नसल की तुम्ही एवढ्या राज्याला कुठं गेला होतात ते. माझं म्या बघून घे. हात काढ, मला आत जाऊ दे. हा, पण तुम्ही सांगितलं नाही मला एवढ्या राज्याला तुम्ही कुठे गेला होतात ते. तू चाकर आहेस ते इसरू नगस. कसा इसरल? राजाने मला विचारलं की बानूबाई एवढ्या राज्याला कुठे गेल्या होत्या म्हणून. मला जर सांगता आलं नाही तर राजाच मला चाकरीहून काढून टाकल. कशाला बडबड करतोयस? तुझ्या बडबडीनं बाजा गवईल. तू गप बस आणि मला आज जाऊ दे. मग मी आजाशी खोटं बोलू होय? खरं बी बोलू नगस आणि खोटं बी बोलू नगस. तुझ्या बोलण्यानं बाजा गवईल र. बर, जावात. पर तुम्ही राज्याला हात वाड्यात नव्हता हे मात्र खरं आहे. हे बानू, अग कसला आवाज येतोय? हा, काय झालं? तुझ्या बोलण्यानं बाजा आग झाला. तुला उद्या बघते म्या. अरे काय झालं? काय ग बानू? अरे काय नाही, या म्हाताऱ्याचाच आवाज येत होता. काय रे खंडू, काय झालं? आजा, म्या सांगतो काय झालं ते. तू ग बसतोस का? हे खंडू, बानू काय झालं तर मला कळेल का? आजा, अरे मला ताण लागली पण पाणी प्यायचं म्हणून मी उठलो. अरे दार उघडलं आणि पाहतो तर काय, तर बानूबाई भी पाणीच पित होत्या. म्या विचारलं की म्या कुठलं पाणी प्यायचं, तर त्यावरून बडबड करायला लागल्या बानूबाई. अरे अरे अरे, लहान पोरावानी भांडत होय? झोपा आता. हे बानू, चल चला चल. वय आजा, तू भी जा. मैं भी जातो आणि झोपतो. मल्हार नक्षत्र आबाळात दिसलं की तुम्ही भेटणार हे ठाऊक होतं. बानू, तुझी आणि माझी भेट झाली नाही असे तुला वाटते का? तुम्ही भेटलाच नाही. तुमच्याशी मन भरस्तवर बोलायचं होतं. तुम्हाला डोळं भरून बघायचं होतं. किती दिवस झालं तुम्हाला भेटून. तुम्ही कुठं हायसा, काय करतायसा? जीवाला निस्ता घोर लागून राहिलाय. बानू, मी तुझ्या जवळच आहे हे तुला जाणवत नाही का? मला असं वाटतंय की तुम्ही हातच कुठंतरी हायसा, पण मला का दिसना? हीच नियती आहे बानू. तुझी परीक्षा अजून संपलेली नाही.
तुझीच काय सगळ्यांचीच परीक्षा आहे, माझीही. ओम ब्रह्मदेवाय नमः. 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 ही वेळ सावध राहण्याची आहे. देव जेजुरीत नाहीत. त्यात ह्या असुरांना जर ब्रह्मदेवांनी वरदान दिलं तर काय करायचं हा मोठा चिंतेचा विषय आहे. देव जेजुरीत नसताना जेजुरीवर संकट येऊ न देणं महत्वाचं. अहो, तुमच्यासाठी केशराचं दूध आणलं आहे. देवी, आत्ता नको. काय झालं? आज सकाळी सकाळी एवढ्या चिंतेत का आहात? तुम्हाला काहीच जाणवलं नाही? ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. हे कारण आहे तर. तारकासुराचे हे 3 पुत्र एका पायावर उभे राहून अन्न पाणी त्याग करून गेली शेकडो वर्ष ब्रह्मदेवाची आराधना करत आहेत. आणि आता त्यांची तपस्या पूर्ण होण्याचे संकेतही मिळत आहेत. याचा अर्थ ब्रह्मदेवांसमोर धर्मसंकट उभं राहणार. मल्लासुराचा पुत्र कुंभ ह्याच्यापासून ही वार्ता आता लपून राहणार नाही. सगळे दैत्य पुन्हा एकत्र येणार. हो, परंतु हा प्रश्न केवळ जेजुरीचा नाही तर समस्त सृष्टीचा आहे. कारण जर त्यांना इच्छित वरदान मिळालं तर निद्रिस्त असलेल्या समस्त दैत्यकुळाला जाग येईल. त्यांचं बळ वाढेल. अधर्म जागा होईल. आपण काहीतरी करायला हवं. आपण ब्रह्मदेवांना भेटूया का? पण आपण त्यांना कसं सांगणार की असुरांना वरदान देऊ नका म्हणून? सृष्टीच्या नियमांप्रमाणे जर त्यांनी साधना केली आहे तर त्याचे फळ त्यांना मिळायलाच हवे. परंतु श्री खंडेराय वृद्ध झाले आहेत. ते जेजुरीत नाहीत आणि हे घडतंय. हा काही शुभ संकेत नाही. वेळ पडली तर मला माझा हा हेगडी प्रधानाचा अवतार बाजूला ठेवून युद्धासाठी तयार व्हावं लागेल. अहो, परंतु त्याआधी ह्या परिस्थितीवर श्री खंडेरायांशी बोलणं व्हायला हवं. हे तर करावंच लागेल. परंतु हे 3 असुर ब्रह्मदेवांकडे काय वर मागतात आणि ब्रह्मदेव त्यांना काय वर देतात
ह्यावर आता सर्व काही अवलंबून आहे. नारायण नारायण. शुभ अशुभाचा लपंडाव अनंत काळ सुरूच आहे. धर्माच्या राज्याची स्थापना झाली तरी अधर्म पूर्णपणे निद्रिस्त कसा राहील. सत्ययुग अथक परिश्रमांनी आणले तरी चिरडून टाकलेले असत्य पूर्णपणे नष्ट कसे होईल. अगदी तसेच श्री मल्हारी चरित्रात श्री मार्तंड भैरव अवतारात 3 असुरांनी कठोर तपश्चर्या केली आहे. हे ब्रह्मदेव, हे पिताश्री, तुमचेच स्तवन त्यांच्याकडून होत आहे. हे पिताश्री, तुम्ही काय भूमिका घेणार आहात? नारदा, तुझी चिंता मी जाणतो आहे. सृष्टीच्या नियमांप्रमाणे सर्व काही घडायला नको का? म्हणजे पिताश्री, याचा अर्थ तुम्ही त्यांना इच्छित वरदान देणार? वरदान देणार, परंतु काय द्यायचे हे वेळ ठरवेल. पिताश्री, श्री खंडेराय वृद्ध झाले आहेत. हा शिवलीलेचाच एक भाग असला तरी ही वस्तुस्थिती आहे. श्री विष्णू हेगडी प्रधान म्हणून अत्यंत महत्वाचे दायित्व सांभाळत आहेत. पार्वती रूपी श्री म्हाळसा देवींना स्वतःच्या मूळ स्वरूपाचे स्मरण नाही. अशा वेळी असुरांच्या हाती सत्ता गेली तर? नारदा, महादेव हे लयतत्वाचे स्वामी आहेत. सृष्टीचा सांभाळ करण्यासाठी ते समर्थ आहेत. चिंता नसावी. नारायण नारायण. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. विद्युन्माळी, तारकाक्ष, वीर्यवान, डोळे उघडा. ब्रह्मदेव, आपण? होय, तुमची कठोर तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुम्हाला हवं असेल ते वरदान मागा. ब्रह्मदेव, आपण खरंच प्रसन्न आहात? हो, वरदान मागा. हे ब्रह्मदेव, आम्हा तिन्ही बंधूंना मृत्यू येऊ नये असा वर दे. अरे अजून एक बी सरपंच फोडलं नाही सोय. अरे मोप काम पडली हायत अजून. होतील की समधी काम. तुम्ही कशापायी काळजी करतायसा? नारायण नारायण. महाराज तुम्ही? हो, एक अत्यंत. अरे दम धर ना जरा. महाराज बोला. एक अत्यंत महत्वाचे कार्य होते म्हणून आलो होतो. बसा की. सांगा काय काम करू? नाही, बसत नाही, लगेच जायचे आहे. हाच तुमच्याकडचा नवीन चाकर नाही का? वय काम कमीन बडबडच लय हाय त्याची. नारायण नारायण. बानू, आज मला तुझ्याकडून 101 शुभ्र फुलं हवी आहेत. वाटेत महादेवांचे एक पुरातन मंदिर आहे, तिथे ती फुलं वाहीन म्हणतो. जी. फुलं आणतेस ना? जी चालल. आलेच म्या. बसा ना तुम्ही. हो, आलेच. नारायण नारायण. देवा, नाही, असा वर देण्यासाठी मी असमर्थ आहे. ते सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध आहे.
पण आपण इच्छित वरदान मागायला सांगितले होते. दुसरं वरदान मागा. अंतराळात स्वर्ण, चांदी आणि तांब्याची 3 पुरं प्रस्थापित करण्याची अनुमती असते आणि ही 3 पुरं एका कक्षेत येतील. तेव्हाच ती नष्ट करण्याची स्थिती असेल आणि त्याच वेळी आमचा मृत्यू यावा. मुनिवर, काय काम काढलं तुम्ही? देवा, ही कसली शिवलीला, ही काय अवस्था झाली आहे आपली. जिच्यासाठी आलात तीच आपल्याला ओळखत नाही. मुनिवर, या मागेही काहीतरी कारण असेलच. असो, तुम्ही काय महत्वाचे काम घेऊन आलात? देवा, 3 असुर गेली शेकडो वर्षे कठोर तपश्चर्या करीत आहेत. श्री ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी आपली सारी शक्ती पणाला लावली आहे आणि तपश्चर्येचे फळही त्यांना मिळाले आहे. पण मुनिवर, तुम्ही हे मला का सांगता आहात? देवा, आपणाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? सुवर्ण, चांदी आणि तांब्याची 3 पुरं जर अंतराळात तयार झाली तर सगळ्या ग्रह नक्षत्र ताऱ्यांचे चक्र बिघडून जाईल. पृथ्वीचाही विनाश होईल. तथास्तु. आता आपण मृत्यूलाही जिंकला आहे. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ याच्यावर आपलं साम्राज्य आहे. आज माझा आनंद कोणाला सांगू आणि कोणाला नको असं झालंय मला. ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आज उजाडला. ज्या खंडोबाने माझ्या वडिलांचा वध केला त्याला नमवण्यासाठी आज मला सहाय्य मिळणार आहे. ब्रह्माच्या वरदानाने त्रिपुरासुरांचं मनोबल आता उंचावलं. शतकानुशतक चाललेल्या त्यांच्या तपस्येला आता फळ मिळालं. आता त्यांना थांबवणं अशक्यप्राय आहे. आता पुन्हा एकदा या भूतलावर दैत्य कुळांचं साम्राज्य येणार. पुन्हा एकदा देवलोक आमच्या स्वाधीन होणार आणि आता पुन्हा एकदा मला माझा सूड उगवण्यासाठी साधन मिळणार. आचार्य, कुठे आहात तुम्ही? मला आता या क्षणी तुम्हाला भेटावंसं वाटत आणि सांगावंसं वाटत की ह्या कुंभकाला तुम्ही कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी तो थांबणारा नाही. तुम्हीच मला सांगितलं होतं की ती म्हाळसा साक्षात आदिशक्तीचं रूप. आता तुम्हालाच नाही साऱ्या ब्रह्मांडाला मी दाखवून देते की त्रिपुरासुराच्या सहाय्याने फक्त जेजुरीच नव्हे तर सारी सृष्टी विकची काबीज करतो. आणि म्हाळसा, आता तू देखील सज्ज हो, कारण लवकरच मी तुझ्या जेजुरीवर आक्रमण करणार. देवा, यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. नाही मुनिवर, या प्रसंगी मी काही करू शकत नाही. मी माझे शिवत्व
जेजुरीत म्हासेच्या स्वाधीन करून आलो आहे. मुनिवर, आपले हेच कार्य असेल तर या आपण. नारायण नारायण. शुभम भवतु. नारायण नारायण.